ओबीसी चळवळीतील एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळख असलेले सतीश कुलाळ आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जे आहेत ते गेलेले आहेत आणि ओबीसी उपाध्यक्ष म्हणून त्यांना आता जबाबदारी मिळालेली आपल्या सोबत सतीश कुलाळ आहेत। खरं तर आपण महादेव जानकर ते अजितदादा वाया ओबीसी चळवळ असा आपला प्रवास राहिलेला आहे। आता तुम्ही चळवळीतून थेट राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड देखील झालेली आहे। कशा पद्धतीची आपली कारकीर्द असणार आहे, या पुढच्या कालावधीत कशा पद्धतीची भूमिका असणार आहे, काय सांगा? प्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, त्याचबरोबर ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष आमचे कल्याण काका आखाडे आणि सोलापूर जिल्ह्याचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय उमेशदादा पाटील यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास नक्कीच मी सार्थ करेन आणि त्यांचंही मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा अजितदादांचं आपण काम पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही संविधानिक मूल्य जपणारी पार्टी आहे आणि अजितदादांकडे एक विकासाचा चेहरा म्हणून आपण महाराष्ट्रभर पाहतो आणि या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी, एसटी, एससी, मायनॉरिटी या सर्व लोकांचे भटके असतील, आमचे मेंढपाळ बांधव असतील, सर्व लोकांच्या भटक्यांच्या पालावरती जाऊन, मेंढपाळांच्या पालावरती जाऊन माझा गोरगरीब मराठा बांधव असेल, या सर्व उपेक्षित घटकांच्या प्रश्नावरती महाराष्ट्रामध्ये त्यांना न्याय देण्याचं काम मी माझ्या पदाचा नक्कीच उपयोग करेन। खरं तर वडीगोद्रीला जे ओबीसी आंदोलन झालं त्यामध्ये लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे जे आहेत ते प्रामुख्याने चेहरा म्हणून समोर आलेले पाहायला मिळाले। मात्र या आंदोलनामध्ये आपला मोठा सहभाग होता, बऱ्यापैकी या आंदोलनाची जबाबदारी जी आहे ती आपल्याकडे होती बॅक स्टेज। मात्र आता असं नक्की काय झालं, तुम्ही आता खरं तर सुरुवातीला अजित पवारांवरती लक्ष्मण हाके असतील ते टीका करताना पाहायला मिळाले होते, मात्र आता तुम्ही थेट अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, काय नक्की? नाही, खऱ्या अर्थानं एखादा आपण सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याला वैयक्तिक प्रश्न करण्यापेक्षा आपल्या ज्या काही शंका आहेत ते आपण डायरेक्ट सरकारला विचारल्या पाहिजेत आणि सरकारचे प्रमुख म्हणून त्याची जबाबदारी पूर्ण मुख्यमंत्र्यांकडे असते आणि वैयक्तिक किंवा स्क्रिप्टेड कुणी टीका केल्या नाहीत पाहिजे। या संविधानिक भाषेमध्ये आपण संविधानिक अधिकारामध्ये आपण आपले जे काही प्रश्न आहे ते आपण निवेदनामार्फत किंवा मुख्यमंत्री मंत्री असतील सरकारमधल्या लोकांना भेटून आपण त्या आपल्या मागण्या किंवा आपले प्रश्न कायदेशीर पद्धतीने मांडू शकतो। परंतु खालच्या भाषेवर कोणीतरी एखादा आमच्या नेत्यावर बोलून किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण स्टेटमेंट करत असेल तर येणाऱ्या काळात त्यांना संविधानिक पद्धतीनं उत्तरे दिलं जाईल। मी आता सध्या कोणाचं नाव घेत नाही, पण समजण्यावाले को इशारा काफी है एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो। खरं तर लक्ष्मण हाकेंकडे आपला रोख असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। मात्र एकेकाळी तुम्ही सोबत होतात, सावलीप्रमाणे दोघे एकमेकांच्या सोबत असताना पाहायला मिळालं होतं, मात्र आता तुम्ही वेगळी वाट धरलेली आहे। या पुढच्या कालावधीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या बाबतीतली काय भूमिका असणार आहे? नाही, वैयक्तिक लक्ष्मण हाके आमचे सहकारी पूर्वीचे राहिलेले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे। परंतु या राज्यामध्ये कोणीही असेल जाती धर्माच्या नावाखाली विष पेरण्याचं काम करणार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांवरती तुम्ही पातळी सोडून कोण बोलणार असेल तर त्यांना त्याच भाषेत येणाऱ्या काळात नक्कीच उत्तर दिलं जाईल, एवढं आपल्या माध्यमातून सांगतो। तर हे होते सतीश कुलाळ, जे आता राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जे आहे त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आगामी कालावधीमध्ये लक्ष्मण हाके असतील किंवा जे कोणी अजित पवार असतील किंवा पक्षावरती टीका करतील त्यांना त्याच भाषेत संविधानिक पद्धतीने उत्तर दिले जाईल असा इशारा जो आहे तो सतीश कुलाळ यांच्याकडून दिला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।